गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील घडलेली एक धक्कादायक आणि थरारक हत्या अखेर उघडकीस आली असून या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला। शांत आणि घनदाट जंगल परिसरात घडलेला गुन्हा आणि त्यामागचं रहस्य कोरची पोलिसांनी अवघ्या 72 तासात उलगडलं। पत्नीनंच आपल्या प्रियकरासोबत मिळून आपल्या पतीचा काटा काढल्याचं यात समोर आलंय। तर आता या घटनेतील 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। पण ही घटना नक्की कशी घडली, पोलीस आरोपींपर्यंत नक्की कसे पोहोचले, संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहत आहात समांतर। 31 जानेवारी 2026 कोरची तालुक्यातील बोगाटोला मार्गावरील जंगलात सकाळच्या सुमारास काही स्थानिक नागरिकांना घाणेरडा वास येत असल्याचं जाणवलं। पण हा वास काही वेगळा येत असल्यानं तेथील लोकांचा संशय अधिक वाढला। त्यांनी त्या ठिकाणच्या परिसराची पाहणी करायला सुरुवात केली। त्यातच त्यांना जमिनीत अर्धवट पुरलेला एक मृतदेह आढळून आला। हे सगळं दृश्य बघून त्या स्थानिक रहिवाशांनी लगेचच कोरची पोलिसांना कॉल करून घटनेची संपूर्ण माहिती दिली। कोरची पोलीस लगेचच घटनास्थळी पोहोचले। मृतदेहाची पाहणी केल्यावर त्या मृतदेहाचा चेहरा पूर्णपणे कुजलेला होता, तर शरीरावर खोल जखमांचे व्रण दिसून येत होते। त्यामुळे प्रथमदर्शनी मृताची ओळख पटवणं अत्यंत कठीण होतं। त्यानंतर लगेचच पोलिसांकडून त्या ठिकाणचा संपूर्ण परिसर सील करण्यात आला। फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आलं। घटनास्थळी खाणकामासाठी वापरलेली अवजारं, रक्ताचे डाग तसेच एक रिकामी दारूची बाटली पोलिसांना त्या ठिकाणी तपासात सापडली। या सर्व पुराव्यांवरून हत्या अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आल्याचं स्पष्ट झालं। पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि हरवलेल्या व्यक्तींची नोंद, मोबाईल लोकेशन आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास अधिक वेगाने पुढे नेला। त्यातून अवघ्या 3 दिवसातच पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पटवण्यात यश मिळवलं। त्यात तो मृतदेह जितू कंवर या 30 वर्षीय तरुणाचा असल्याचं समोर आलं। त्यानंतर तो डोंगरगड जिल्हा राजनांदगाव छत्तीसगड इथला रहिवासी असल्याचं समोर आलं। तर जितू हा काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी दिली होती। त्यानंतर पुढील तपास सुरू असतानाच एक धक्कादायक सत्य समोर आलं। या हत्येचा मुख्य सूत्रधार दुसरा कोणी नसून जितू कंवरची पत्नीच असल्याचं निष्पन्न झालं। आणि त्यातूनच ही घटना नक्की कशी घडली आणि जितूच्या पत्नीनं जितूची हत्या का केली हे समोर आलं। तर त्याचं झालं असं की जितूच्या पत्नीचे गावातील सोमली कंवर या 25 वर्षीय तरुणाशी बऱ्याच दिवसांपासून अनैतिक संबंध होते। त्यातच काही दिवसांनंतर त्या दोघांमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली होती आणि त्या वादाचं कारण होतं जितू। या सततच्या होणाऱ्या वादाला कंटाळून जितूची पत्नी आणि तिचा प्रियकर सोमली यांनी एक भयंकर कट आखला। पत्नी आणि सोमली कंवर यांनी मिळून जितूचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेतला। या कटात प्रियकर सोमली कंवरनं हुंकेर डिग्रू वय वर्ष 32, देवेश्वर जुजागर वय वर्ष 27 आणि धनपाल मडावी वय वर्ष 21 या त्याच्या 3 साथीदारांना सहभागी करून घेतलं। त्यानंतर एक दिवस आपल्या योजनेनुसार जितू कंवरला सोमलीनं कामाच्या बहाण्यानं जंगलात बोलावलं। त्याआधी या सर्वांनी जंगलातच एक मोठा खड्डा खोदून ठेवलेला। सुरुवातीला सर्व काही सामान्य असल्याचं भासवण्यात आलं, मात्र काही वेळातच काही कारण काढून या सर्वांनी जितू सोबत वादाला सुरुवात केली। त्यानंतर अचानक या सर्वांनी जितूवर धारदार शस्त्रानं एकामागोमाग एक वार करायला सुरुवात केली। जितू कंवर अवघ्या काही सेकंदातच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला। त्यात जितूला मदतीसाठी ओरडण्याचीही संधी मिळाली नाही। तर हत्या केल्यानंतर आरोपी इथेच थांबले नाही, तर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी आधीच खोदलेल्या खड्ड्यात मृतदेह ओढत नेऊन अर्धवट पुरून टाकला। त्यानंतर वर माती टाकून त्यावर जंगलातील पानं आणि फांद्या टाकत घटनेचे सर्व चिन्ह पुसण्याचा प्रयत्न केला। या सर्वांना वाटलं की जंगलात पुरलेलं हे सत्य कधी उघड होणार नाही, मात्र पोलिसांचा तपास अत्यंत वेगवान ठरला। घटनास्थळी मिळालेले भौतिक पुरावे, कॉल रेकॉर्ड्स आणि संशयास्पद हालचालींमुळे संशयित पोलिसांच्या रडारवर आले। गुप्त माहितीनंतर सर्वांना ताब्यात घेण्यात आलं। या सर्वांची जेव्हा तपासणी केली तेव्हा सुरुवातीला आरोपी टाळाटाळ करत होते, पण पुरावे समोर येताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यानंतर 4 फेब्रुवारी 2026 ला पोलिसांनी सोमली तसेच जितूची पत्नी आणि त्याच्या 3 साथीदारांना पोलिसांनी अटक केली। त्यानंतर न्यायालयानं त्यांना आता 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। तर ही संपूर्ण कारवाई कोरचे पोलीस निरीक्षक शैलेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली आहे। अनैतिक संबंधातून सुरू झालेली ही कहाणी अखेर एका निष्पाप व्यक्तीच्या निर्गुण हत्येपर्यंत येऊन पोहोचली। तर या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला नक्की काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि समांतरला सबस्क्राइब करायला विसरू नका।